श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2026 साठी मेष राशीचे राशी भविष्य. फेब्रुवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेब्रुवारी 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देईल. महिन्याच्या सुरुवातीपासून आर्थिक खर्च असतील, परंतु उत्पन्नाचे स्रोत हळूहळू उदयास येतील आणि अनेक स्रोतांपासून संपत्ती वाढेल. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. काम तुमच्यासाठी चांगले राहील. व्यावसायिकांना विशेषतः फायदेशीर काळ अनुभवायला मिळेल आणि तुमचे कठोर परिश्रम यश मिळवून देतील. प्रेमसंबंधामध्ये चढ उतार आणि गैरसमज तणाव वाढवू शकतात, तर वैवाहिक संबंध अनुकूल असतील. प्रेम वाढेल आणि किरकोळ समस्या बाजूला ठेवून या महिन्यात तुमचे वैवाहिक संबंध मजबूत होतील. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागेल, परंतु जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर कठोर परिश्रम तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करू शकतात. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काही यश मिळेल, परंतु तुम्ही दीर्घकालीन समस्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा त्या बिघडू शकतात. परदेश प्रवासाची दाट शक्यता आहे. तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि लोकांवरील तुमचे प्रेमही वाढेल. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टीने हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 10व्या घरात असतील आणि 10व्या घराचा स्वामी शनी महाराज संपूर्ण महिना 12व्या घरात असतील. तुमच्या 6व्या घराचा स्वामी बुध हा देखील तुमचा 6वा घर आहे. यामुळे तुमच्या कामात चढ उतार येतील, परंतु 3ऱ्या घरापासून बुध 11व्या घरात जाईल, जिथे राहू स्थित आहे. तुम्ही तुमच्या तीक्ष्ण बुद्धीचा वापर करून तुमचे काम अधिक कार्यक्षमतेने कराल आणि तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न कराल, ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. 6व्या घरापासून 13व्या घरापासून आणि 23व्या घरापासून मंगळ राहू सोबत तुमच्या 11व्या घरात बसतील, ज्यामुळे तुमच्या कामात चांगली परिस्थिती येईल. तुम्ही कामावर तुमचे वर्चस्व टेकवून ठेवाल. तुम्ही कठोर परिश्रम कराल. 7व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला या ग्रहांसह 10व्या घरात असेल, परंतु 6व्या घरापासून 11व्या घरात जाईल, ज्यामुळे व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके तुमचा व्यवसाय समृद्ध होईल. 3ऱ्या घरापासून 7व्या घरावर वक्री गुरुची दृष्टी असल्याने तुम्ही तुमच्या व्यवसायात काही जोखीम घ्याल, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ यश मिळेल. आर्थिक परिस्थिती, या महिन्यात तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अनुकूल परिणाम येऊ शकतात. जर महिन्याच्या सुरुवातीपासून शनी संपूर्ण महिन्यात 12व्या घरात असेल, ज्यामुळे तुमचे खर्च वाढतील. उलट 3ऱ्या घरापासून 11व्या घरावर वक्री गुरुची दृष्टी असल्याने तुम्ही तुमच्या धैर्याने आणि शौर्याने पैसे कमवण्याचा सतत प्रयत्न कराल. 3ऱ्या घरातून बुध, 6व्या घरातून शुक्र, 13व्या घरातून सूर्य आणि 23व्या घरातून मंगळ या 4 ग्रहांचा प्रभाव 11व्या घरात राहूच्या प्रभावासह तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या तुमच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत मिळतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या नोकरीत तुम्हाला लक्षणीय आर्थिक फायदा देखील दिसेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर त्या व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता आहे. शनी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला परदेशी स्रोताकडून आर्थिक फायदा होईल. जर तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असाल किंवा परदेशी संबंधित व्यवसाय करत असाल तर परदेशी निधी मिळण्याची शक्यता आहे. मंगळ महाराजांच्या आशीर्वादाने महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता किंवा लपलेली संपत्ती देखील मिळू शकते. किरकोळ खर्च असतील, परंतु चांगल्या उत्पन्नासह तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी बचत करण्यावर आणि गुंतवण्यावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. आरोग्य, हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहण्याची शक्यता आहे. 12व्या घरात शनीची स्थिती डोळ्यातून पाणी येणे, पाय दुखणे किंवा मोच येणे यासारखे काही आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते. परंतु तुमच्या राशीचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घरात उच्च स्थानी असल्याने आणि नंतर 11व्या घरात गेल्याने आरोग्य समस्या येतील आणि जातील आणि तुम्ही त्यावर मात कराल. दीर्घकालीन समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी लक्ष द्यावे, कारण त्यात चढ उतार होऊ शकतात. राहू, मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्याच्या प्रभावामुळे पोटाच्या समस्या आणि कानाचे आजार उद्भवू शकतात, म्हणून त्याबद्दल सतर्क राहा. जर कोणतीही किरकोळ समस्या उद्भवली तर त्वरित त्यावर उपाय करा आणि मोठी समस्या टाळण्यासाठी उपचार घ्या. या महिन्यात ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या वडिलांनाही आरोग्य समस्या उद्भवू शकतात, म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्या. भरपूर पाणी प्या आणि जास्त अन्न टाळा. हलके आणि सहज पचणारे अन्न तुमचे आरोग्य मजबूत करण्यास मदत करेल. प्रेम आणि विवाह, हा महिना तुमच्या प्रेम जीवनासाठी आव्हानात्मक असेल, कारण केतू महाराज संपूर्ण महिनाभर सिंह राशीच्या 5व्या घरात असतील आणि मंगळ संपूर्ण महिनाभर त्यांच्यावर प्रभाव पाडत राहील. मंगळ आणि केतूचे हे संयोजन तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकते. तुमच्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये विविध मुद्द्यावरून वाद, संघर्ष आणि गैरसमज होऊ शकतात, ज्यामुळे कटुता आणि अंतर वाढू शकते. हा काळ तुमच्या प्रेम जीवनासाठी कठीण असेल.
जर तुम्ही योग्यरित्या व्यवस्थापित केले नाही तर ते ब्रेकअप देखील होऊ शकते. म्हणून तुम्हाला समजूतदार असणे आवश्यक आहे. बुध आणि शुक्राच्या प्रभावामुळे कधीकधी रोमॅन्टिक क्षण येतील, परंतु शाब्दिक संघर्ष टाळणे चांगले. विवाहित जोडप्यांना त्यांच्या नोकरी करणाऱ्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. परस्पर प्रेमाची भावना वाढेल आणि नाते मजबूत होईल. तुम्ही लहान समस्या एकत्रित हाताळू शकाल आणि तुमच्या वैवाहिक संबंधातील तणाव कमी होतील. 12व्या घरात शनी कधीकधी समस्या निर्माण करू शकतो, परंतु 7व्या घरात गुरुची दृष्टी प्रेमळ नाते सुनिश्चित करेल. कौटुंबिक जीवन. हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनात चढ उतारांनी भरलेला असू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला 4 ग्रह सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या भावावर दृष्टिक्षेप करतील. शुक्र तुमच्या दुसऱ्या भावाचा स्वामी देखील आहे. 12व्या भावात असलेल्या शनी तुमच्या दुसऱ्या भावावरही दृष्टिक्षेप करेल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांसोबत चढ उतार येऊ शकतात. कौटुंबिक व्यवसायात भरभराट होईल, परंतु यामुळे परस्पर सौहार्द बिघडू शकतो. व्यवसायात संघर्ष आणि निंदा होऊ शकते. कधीकधी प्रेम आणि स्नेह निर्माण होईल, परंतु कधीकधी श्रेय आणि स्वमहत्वासाठी स्पर्धा होऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडू शकते. तिसऱ्या भावात असलेले बृहस्पती भाऊ आणि प्रेमळ बहिणीसोबत सौहार्दपूर्ण संबंध राखेल. जेव्हा शुक्र तुमच्या 11व्या भावात प्रवेश करेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पैसे मिळण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक समृद्धी देखील वाढेल. जर तुम्ही वडिलोपार्जित व्यवसाय चालवत असाल तर तो प्रगती करेल, तुमच्या घरात समृद्धी आणेल. तुमचे वडील आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असू शकतात, म्हणून त्यांची काळजी घ्या. उपाय आहेत. मंगळवारी मंदिरात लाल डाळिंबाचे दान करा. रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा. गुरुवारी केळीच्या झाडाला जल अर्पण करा. गुरुवारी पिंपळाचे झाड लावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.